ओम श्री तुळजाभवानी माताय नमः. ओम श्री तुळजाभवानी माताय नमः. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. अधिक मास, ज्याला आपण पुरुषोत्तम मास म्हणतो, हा श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या उपासनेचा अत्यंत पवित्र काळ आहे. या महिन्यात केलेल्या भक्तीची फळ पटीने मिळते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या अधिक मासात आपल्या घरातील देवीची, महालक्ष्मी किंवा कुलदेवीची कुंकुमार्चन कसे करावे, त्याची सोपी पद्धत काय आहे आणि त्याचे काय महत्त्व आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. देवीची पितळी किंवा तांब्याची मूर्ती किंवा टाक घ्यावे. चांगल्या प्रतीचे सुवासिक कुंकू लागेल. त्यानंतर एक रिकामी स्वच्छ प्लेट किंवा तामण घ्यावे. पूजेसाठी लागणारे साहित्य जसे दिवा, अगरबत्ती, अक्षता, हळद, फुले आणि नैवेद्यासाठी गूळ, खोबरे किंवा पेढे किंवा खडीसाखर एका ताटात घेऊन ठेवावे. कुंकुमार्चन मी संध्याकाळी करत आहे, त्यामुळे मी निरंजन पेटवून त्याला हळद, कुंकू, अक्षता वाहून घेतल्या. त्यानंतर देवीलाही हळद, कुंकू, अक्षता वाहून घेतल्या आणि आता मी इथे पहिलं पानाने, नंतर पंचामृताने अभिषेक करून घेत आहे. इथे मी अभिषेक करताना जणू काही मला वाटत आहे अगदी देवी माझ्याकडे बघून हसत आहे. खूप सुंदर देवीचं रूप खुलून येतं. प्रत्येक वेळेला आपण अगदी पूजा करताना देवीचं रूप अगदी सुंदर खुलून येतं. अभिषेक करतानाही ओम श्री तुळजाभवानी माताय नमः हा जप मी चालू ठेवला होता. आता अभिषेक झाला तर मी देवीची मूर्ती स्वच्छ पुसून घेतली आहे आणि इथे कुंकुमार्चन करण्याची सर्व तयारी करून घेतली आहे. कुंकुमार्चन करताना प्रथम देवीला हळद, कुंकू आणि अक्षता मी वाहून घेतल्या. त्यानंतर मातेला पाया पडून मी कुंकुमार्चन करत आहे. तर हे मी आवाहन केलं, प्रार्थना करून घेतली. या उजव्या हाताचा अंगठा, मध्यमा आणि अनामिका या 3 बोटांचा वापर करून कुंकू चिमटीत घ्यायचं असतं. नंतर हे कुंकू देवीच्या चरणांपासून सुरुवात करून हळूहळू देवीच्या डोक्यापर्यंत म्हणजेच सर्वांगावर अर्पण करायचं असतं. कुंकू वाहताना प्रत्येक वेळी देवीचा मंत्र किंवा नामजप करायचा असतो. मीही इथे ओम श्री तुळजाभवानी माताय नमः हा नामजप करतच कुंकुमार्चन करत आहे. माझी तुळजाभवानी मातेची मूर्ती 2 ते 2.5 इंचाचीच असल्यामुळे चरणापासून वर कुंकू वाहताना मला अगदी सोपं होत होतं. बघा, अशा प्रकारे मी छान असं कुंकुमार्चन करत आहे. कुंकुमार्चन करताना ओम श्री तुळजाभवानी माताय नमः, 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 ओम श्री तुळजाभवानी माताय नमः असा जप माझा चालूच आहे. कुंकुमार्चन करताना तुम्ही तुमच्या कुलदेवीचे नाव घेऊ शकता. तसंच जर तुम्हाला श्रीसूक्त येत असेल तर श्रीसूक्ताचा एक श्लोक म्हणत देवीवर कुंकू व्हावे. मी ते श्रीसूक्ताचा पाठ टी व्हीवर लावला आहे. तसंच नंतर नित्यसेवेतील श्रीसूक्ताचं मी पूर्ण पठण केलं आहे. पठण करतच मी कुंकुमार्चन करत आहे. इथे आज अधिक मासातील पवित्र पौर्णिमा आहे आणि या मंगलप्रसंगी केलेले हे कुंकुमार्चनाचे फळ अधिक पटीने मिळते. आई तुळजाभवानी
ही शक्तीचे, धैर्याचे आणि मातृत्वाचे प्रतीक आहे. भक्त संकटात असताना आई धावून येते, दुःख दूर करते आणि जीवनाला योग्य दिशा देते. आज मी अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने मातेच्या चरणी कुंकुमार्चन अर्पण करत आहे. कुंकू हे सौभाग्य, मंगलता आणि देवीच्या कृपेचे प्रतीक मानले जाते. प्रत्येक कुंकवाच्या कणासोबत आपण आपल्या मनातील प्रार्थना आणि भावना, श्रद्धा मातेच्या चरणी अर्पण करत आहोत. हे जगदंबे, आमच्या जीवनातील दुःख, चिंता आणि अडचणी दूर कर. आमच्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी सदैव राहू दे. ज्यांच्या घरात आर्थिक अडचणी आहेत त्यांच्या घरात सुख समृद्धी नांदू दे. ज्यांच्या मनात चिंता आहेत त्यांना मानसिक शांती प्रदान कर. आई, प्रत्येक भक्ताच्या मनातील इच्छा तुला ज्ञात आहे. योग्य वेळी आणि योग्य प्रकारे त्या पूर्ण करण्याची शक्ती फक्त तुझ्याचकडे आहे. अधिक मासातील ही पौर्णिमा आपल्या जीवनात नवीन प्रकाश घेऊन येवो. जसे पौर्णिमेचा चंद्र संपूर्ण जगाला प्रकाश देतो, तसेच तुझी कृपा आमच्या जीवनात आनंद आणि समाधानाचा प्रकाश पसरवो. कुंकुमार्चन केल्यानंतर या कुंकवाचं काय करायचं हे मी शेवटी सांगितलं आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. माताय नमः. आता माझे इथे कुंकुमार्चन पूर्ण करून झाले आहे. आता मी कुंकू काढून एका डब्बीत भरून ठेवले आहे आणि आता परत मी तुळजाभवानी मातेची पूजा करणार आहे. इथे मी परत एकदा तुळजाभवानी मातेला हळद कुंकू लावले, अक्षता अर्पण केल्या. त्यानंतर आरती ओवाळली, धूप दीप दाखवला. तसंच नैवेद्य मी खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला आहे. देवीवर चढवलेले हे कुंकू अत्यंत जागृत आणि पवित्र होते. ते एका डबीत भरून ठेवायचे आणि रोज घराबाहेर पडताना या कुंकवाचा टिळा कपाळावर लावायचा. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर राहते. अधिक मासात कुंकुमार्चन केल्याने घरात अखंड लक्ष्मी वास करते. विवाहातील अडथळे दूर होतात आणि सौभाग्य लाभते. तर मैत्रिणींनो, अशी होती ही अधिक मासातील कुंकुमार्चनाची सोपी आणि सुंदर विधी. आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल आणि याचा तुम्हाला तुमच्या पूजेमध्ये नक्कीच फायदा होईल. माता लक्ष्मी आणि तुमची कुलदेवी तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य घेऊन येऊ, हीच चरणी प्रार्थना. आजचा हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून त्या शेवटी असलेली घंटी नक्की प्रेस करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. नारिणी सोनरजतस्रजाम चंद्राहिरण्मयी लक्ष्मी जातवेदो माह तामाह जातवेदो लक्ष्मी मनपागामिनीं यस्या हिरण्यं विज्ञयं गायवश्वं पुरुषनमहम्. श्री सूक्ताचं पठण करून झालं, आरती झाली, धूप दीप नैवेद्य सगळं झाल्यानंतर मी परत एकदा मनोभावे देवीची प्रार्थना केली. काय चुकलं असेल तर माफ करायला सांगितलं. माताय नमः. ओम श्री तुळजाभवानी माताय नमः. ओम श्री तुळजाभवानी माताय नमः. चला तर मैत्रिणींनो, परत भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि अगदी मनापासून म्हणा ओम श्री तुळजाभवानी माताय नमः. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठी प्रेरणा देतो. चला आता मी घेते तुमची रजा. भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, पॉझिटिव्ह राहा आणि पूजेचं पवित्र कुंकू कपाळावर लावायला विसरू नका.